बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. कळतच येते. पण अश्विनी जेव्हा बाईंचं ऐकायला लागली होती ना, तेव्हा मला वाटलं संपलं सगळं. पण तुम्ही हुशारीने शुभंकरला तुमच्या बाजूने करून घेतलं. असेल शुभूची मम्मी शेर तर मी पण पावशेर आहे. ते 1.25 शेर असतं. तेच ते ग, मी पण 1.25 शेर आहे. शुभूची मम्मी खूप तत्व आणि नियम पाळते ना, पण या खेळात खोटं खोटं का होईना तिने खूप नियम मोडले. हो, पण तरी सुद्धा या खेळात आता ती हरणार आणि मी जिंकणार, कारण तिचं बाळ फक्त माझंच ऐकणार. ते सगळं ठीक आहे, पण अश्विनी? आशू पण परत येणार आणि तिच्या डोक्यात यावेळेला कुठलाही विचार आला तरी शुभू तिचं मत परिवर्तन करणार. पम्मीदी, काय सुपीक आयडिया काढली आहे तुम्ही. आता यामुळे शुभंकर कायम तुमच्याच बाजूने राहणार. आणि शुभूच आपल्या बरोबर आहे म्हटल्यावर शुभूची मम्मी काहीच करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला हवा तसाच हा खेळ आपण खेळू शकतो. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. अश्विनी, मी काय सांगतोय ते प्लीज समजून घ्या. हे बघा, मी तुमच्या चांगल्याचसाठी सांगतोय. हा, कसं असतं, तुमच्या जवळची व्यक्ती ही तुमच्यासाठी खूप काही असते. अरे भो, तू किती फिरून फिरून बोलतोय. तू आहे ना, डायरेक्ट मुद्द्याला हात घाल. अरे असं एकदम कसं सुरू करणार. अरे पण कमी शब्दात पण समजावता येतं. हा, बघतो. अश्विनी, पम्मीजी तुमच्या खूप जवळच्या आहेत. माझ्या पण. हा? असं अश्विनी म्हणणार. हा, पुढे. त्यांनी तुमच्यासाठी खूप काही केलंय, अजूनही करतायत. अजूनही करतायत. मग आता प्लीज तुम्ही त्यांचं ऐका ना. तुम्ही त्यांच्या खूप लाडक्या आहात. हा? हे मध्ये कुठेतरी टाक. इमोशनल होऊ दे जरासं. इमोशनल, बरोबर. तुम्ही त्यांच्या खूप लाडक्या आहात. हा, ते हक्क हक्क. हो, हक्क. त्या तुमच्याशी हक्कानं बोलतात, तुम्हाला हक्कानं काही गोष्टी सांगतात, म्हणजे त्या तुमच्या भल्याचाच विचार करतात. हे बघा, त्या जे काही तुम्हाला करायला सांगतात ना, ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे. तर प्लीज तुम्ही त्यांचं ऐका. जमतंय जमतंय शुभंकर, जमतंय. फक्त आहे ना, मी कसं मृदू आणि मंजूळ आवाजात दुसऱ्यांना समजवतो ना, तसं बोल. काय म्हणजे ना, अशी गुगली टाक. गुगली? हा, गुगली टाक आणि क्लीन बोल्ड कर. अरे विषय आहे ना, एंड कर. तिला सांग, अश्विनी तुम्ही कोणाच्या तरी जवळ जाताय म्हणजे पम्मी मॅडम पासून लांब होताय. अरे पण त्या कोणाच्या जवळ जात आहेत? बाईंच्या. के, अरे आई ना तिला फक्त माझी मैत्रीण आहे म्हणून घरी बोलवते, इतकंच. हे बघ, बाईंचं पम्मी मॅडम बद्दलचं मत वाईट आहे, बरोबर. अरे तसंच मत अश्विनीचं झालं तर. अरे पण हे बघ, बाईंपेक्षा अश्विनीला पम्मी मॅडमची जास्त गरज आहे. आणि मलाही हे वाटतंय. तुलाही हेच वाटतंय ना? हो. अरे मग तसं सांग तिला आणि कन्व्हिन्स कर. के, आता मला वाटतं की अश्विनी माझं ऐकतील. बेकार, एकदम बेकार. पम्मीजी म्हणाले ना, तेच झालं. काय म्हणजे पम्मीजींना काय म्हणायचंय हे अश्विनी पर्यंत पोहोचलं ना की झालं काम. अश्विनी पम्मीजींना समजून घे. आज ठेचा केलंय वाटतं. हा, आशूला आवडतो ना म्हणून केलाय. आई, त्या दिवशी मी फोटोग्राफरच्या घरी गेले होते ना, तेव्हा ठेचा बनवला होता. बाईंना खूप आवडला. बाई म्हणाल्या मला पण शिकव. काय सांगतेस? हा,
पण ते शिक्षक आहेत ना, आता तू शिकवणार का त्यांना? अगं त्यांना शिकण्याची खूप आवड आहे. त्यांना शिकवताना शिकवणारा लहान आहे की मोठा ते हे बघत नाही, त्याच्याकडचे असलेले गुण बघतात. माणसाने ना कितीही मोठं झालं तरी असं जमिनीवरच असावं. हा आई, तशाच आहे त्या. आज बरं नाही बोलवलं मग घरी जेवायला? ते नेहमी नेहमी काय बोलवतील ग? आता बोलवणारच नाही. अगं असं का बोलते? आता हिच्याकडनं ना त्यांची सगळी कामं करून झाली. तुझी गरज संपली वाटतं. तायडे, तुला वाटणं तशा त्या अजिबात नाहीये. त्या ना खूप चांगल्या आहे. आणि अगं त्या जे बोलवतात ना ते आपलेपणाने बोलवतात. काळीला तिचा आपलेपणा. आपल्या घरी आलती ना तेव्हाच. अगं तायडे, त्या कधीतरी ना कठोर वागतात, बोलतात, म्हणून काय त्यांचा स्वभाव वाईट नाहीये. काही नको सांगू मला तिच्या स्वभावाचं. अगं खरंच. आई, त्या दिवशी बाई मला त्यांच्यासोबत कापड खरेदी करायला घेऊन गेल्या होत्या. लावलं का आम्हाला? आई, त्यांचं म्हणणं होतं की तुला कापडातलं जास्त कळतं, म्हणून त्या मला घेऊन गेल्या होत्या. अगो त्या एवढ्या मोठ्या शिक्षिका आहे, तरी मी सांगत होते तसं कापड खरेदी करत होत्या. त्या आधी माझ्यासोबत किती कठोर वागायच्या ना, पण जेव्हापासून त्यांचा गैरसमज दूर झालाय ना, तेव्हापासून खूप चांगला वागतायत. सगळं खोटं वाटते ती. आई, बाई आता मला कळायला लागल्यात. अगं मला माहितीये त्या बाई खूपच चांगल्या आहेत, पण तू एवढं सकाळपासून बाईंविषयी का बोलतीये? अगं आई, ती ना आता फक्त रात्री झोपेत बडबडायची राहिली त्या बाई बद्दल. तसं नाहीये ग तायडे, बाई खरंच खूप चांगल्या आहेत. माझा अजिबात विश्वास नाही त्या बाईवर. बाईंबद्दलचं माझ्या घरच्यांचं मतही मला बदलता येत नाहीये. मग त्या खूप चांगल्या आहेत, त्या जे करताय त्या मागे त्यांचा खूप चांगला हेतू आहे, हे मी फोटोग्राफरला कसं पटवून देऊ? पण बाईंनी टाकलेली जबाबदारी मला पार पाडावीच लागणार. शारदा, मला माहिती आहे तुम्हाला काहीतरी बोलायचं. बोला. तू अश्विनीला परत आपल्या घरी बोलवलं होतंस? हो, काम होतं जरा माझं. नाही काही नाही, म्हणजे फक्त तुझं काम असतं म्हणून तिला बोलावतेस, भेटतेस की काय म्हणायचंय तुम्हाला? स्पष्ट बोला. अश्विनीला सतत ह्या घरामध्ये बोलवलं जाते, तिला जेवखो घातलं जाते. हां, त्याच्यामध्ये काहीच वाईट नाहीये, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीच शंका नाही. पण ह्या सगळ्या पाठीमागे नेमका काय विचार आहे? मी जे काही करतेय ते आपल्या घराच्या आणि घरातल्या माणसांच्या भल्यासाठी करते, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. त्याबद्दल शंकाच नाहीये काही. हे बघ, अश्विनी चांगली मुलगी आहे, तुझ्या जर मनात असेल तर तिला. अजिबात नाही, तसं अजिबात होणार नाही. नाही मग हे का? मी आता जे काही करते ना ते वेळ आली की तुम्हाला नक्की कळेल. पण पुढे जे होणारच नाहीये त्याचा विचार आता का करताय तुम्ही? विचार करतोय कारण तुझ्या प्रत्येक कृतीमागचं कारण मला कळायचं, निदान माहिती तरी असायचं. पण हे जे काही चाललंय याचा मला काही अंदाजच लागत नाहीये, म्हणून विचारावं असं वाटलं. नाही, बरं झालं विचारलं ते. त्यामुळे निदान तुमच्या मनातला गैरसमज तरी दूर होईल. पण विश्वास ठेवा, मी जे काही करते ना ते आपल्या घराच्या आणि घरातल्या माणसांच्या भल्यासाठीच करते. तू चुकीचं काहीच करणार नाहीयेस याची मला पक्की खात्री आहे. पण शारदा, तू आता हे जे काही करतेस याचा मनस्ताप होऊ नये इतकंच मला वाटतं. नाही होणार, तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे.
आज फक्त अश्विनीने मी सांगितलेलं काम करायला हवं. चला पम्मी मॅडमला मी फोन करून सांगतो की आज मी खिंड बरोबर लढवली म्हणून, आणि आज तुमचा विजय नक्कीच होणार. हॅलो. विजय असो पम्मी मॅडम यांचा विजय असो. अरे केकू, केक काटतोयस कशाला? अहो पम्मी मॅडम, आज आहे ना तुमचा विजय नक्की होणार. अहो तुम्ही जे सांगितलं ना तसंच होणार. तुम्ही दिलेली जबाबदारी मी एकदम चोखपणे पार पाडली. अहो एखादी खिंड लढवावी ना तशी. अरे केकू, शुभूने आज काय बोलायला हवं हे सांगायला पाठवलं होतं तुला, खिंड लढवायला नाही. अहो तेच सांगतोय मी तुम्हाला. मी आहे ना शुभंकरला नीट समजावून सांगितलेलं आहे. तुमच्याबद्दल किती आणि काय बोलायचंय हे मी त्याला ना नेटकेपणाने समजून सांगितलेलं आहे. तो तेच बोलेल जे मी त्याला बोलायला सांगितलंय. त्यामुळं मी शुभंकरला जसं सांगितलंय ना तसं तो अश्विनी समोर बोलला ना तर अश्विनी नगरकर बाईंच्या जवळपास सुद्धा फिरकणार नाही. अहो शब्द देतो ना मी तुम्हाला. हे इतकं सगळं सांगण्याच्या नादात घोळ नाही घातलास ना म्हणजे मिळवलं. अहो तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो माझ्यावर विश्वास ठेवा. उलट आहे ना अश्विनी तुमचं आणि तुमचंच ऐकल. असं झालं तर शुभूच्या मम्मीचा पडलेला चेहरा बघायला मला खूप आवडेल. पण त्यासाठी ना तिला आजच्या भेटीचं आमंत्रण द्यायला हवं. अरे शरू, एकदम वेळेवर आलीस तू. मी नेहमी वेळेतच येते. पण सध्या तुझी वेळ खूप वाईट चाललीये ना ग. कळेल कुणाची वेळ वाईट चालली आहे ते. मला इथे का बोलवलंस? तुझं बाळ तुझ्या सांगण्यावरून माझा तिरस्कार करेल असं वाटत होतं ना तुला. पण अगदी उलट झालंय बघ. तुझं बाळ आहे ना माझा खूप आदर करतो. हो का? तुला स्वप्नरंजन करायला आवडतं का ग? माझा बाळ येतो, कुणाचा आदर करायचा, कुणाला नजरेसमोरही धरायचं नाही हे त्याला चांगलंच कळतं. माझ्या बाळाचं सोड, तुझ्याकडे ती काम करते ना ती अश्विनी, तिचं सुद्धा मत तुझ्याबद्दल फारसं चांगलं नाहीये. तुझा हाच गैरसमज दूर करण्यासाठी तुला इथे बोलवलं. आता तुझ्याच डोळ्यांनी बघ आणि तुझ्या हार्ट वर ना दगड ठेवून तुझ्या बाळाचे शब्द ऐक. चल लेट्स गो. चल चल फॉलो मी. कॉफी मागूया का? तुम्हाला हवी असेल तर मागवा ना. म्हणजे तुम्हाला नकोय का? नकोय. मला ना आधी तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आधी मला ना महत्वाचं बोलायचंय. मलाही तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. बरं आधी तुम्ही. बरं बोला तुम्ही. नाही तुम्ही सांगा. म्हणजे तुम्ही जे सांगणार आहात ते जास्त महत्वाचं असेल तर. हा महत्वाचं आहे तुमच्यासाठी. म्हणजे मी जे विचारणार आहे ते तुमच्यासाठी सांगणं सोपं आहे. काय विचारणार आहात? फोटोग्राफर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा आपल्या चांगल्यासाठी कडक शिस्तीचा, वेळ प्रसंगी कठोर असा असेल आणि ती व्यक्ती आपल्या प्रेमापोटी काही निर्णय घेत असेल तर त्या व्यक्तीबद्दलचं तुमचं मत काय असेल?
कोण आहे ती व्यक्ती? म्हणजे ती कोणी का असे ना. नाही, ती व्यक्ती माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण ती व्यक्ती कोण असेल आणि त्या व्यक्तीचं तसं वागण्यामागे काय हेतू असेल हे जेव्हा मला कळेल ना, तेव्हा माझं त्या व्यक्तीबद्दलचं मत ठरेल. ती व्यक्ती चांगली आहे आणि ती तुमच्या म्हणजे समोरच्याच्या चांगल्यासाठीच असं वागते. त्या व्यक्तीच्या दृष्टीने तो हेतू चांगला असेलही, पण समोरच्याला त्याचं ते वागणं आवडत नसेल तर मग त्याचा असा हक्क दाखवणं चुकीचं आहे. का तुमची म्हणजे आपल्या माणसांचा आपल्यावर हक्क असणारच ना, त्यात काय चुकीचं आहे? म्हणजे ती व्यक्ती घरातली आहे का? हो ना, म्हणजे घराबाहेरची ही व्यक्ती आपल्या हक्काची असू शकते. हो ना. हा, मग आता तुम्हीच मला सांगा, एखादी घराबाहेरची व्यक्ती म्हणजे जिचं तुमच्याशी म्हणजे आपलं लांबचं नातं आहे, तरी ती व्यक्ती आपल्या खूप जवळची आहे. तिनं आपल्यासाठी खूप काही केलंय, म्हणजे वेळप्रसंगी ती आपल्यासाठी खोटंही बोलली आहे, म्हणजे आपल्याच भल्यासाठी. तर ती आपल्याला हक्काने काही सांगू शकत नाही का? हा, सांगू शकते. पण काय सांगणार आहे? काही का असे ना. पण समोरच्याला ते पटत नसेल तर? चांगलंच सांगतायत त्या, पण तुम्हाला पटत नाहीये. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? पम्मीजी. तुम्ही पम्मीजींचं ऐकत नाही आहात. ऐकते मी. पण सगळं नाही ऐकत. सगळं म्हणजे? म्हणजे काही गोष्टी नाही ऐकत. म्हणजे त्या तुमच्यासाठी खूप काही करतात, पण तुम्ही त्यांचं सगळं ऐकलं पाहिजे. मी ऐकते, पण तुम्ही सगळं काय ऐकण्याची गरज नाहीये पम्मी तिचं. म्हणजे तुम्ही बाईंचं ऐकलं पाहिजे. तुम्हाला म्हणायचं की मी माझ्या आईचं ऐकत नाही? हो, नाहीच ऐकत तुम्ही. ऐकतही नाही आणि त्यांना काही सांगत पण नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनीच. म्हणजे सांगायला का पाहिजे? मी बघितलंय तुम्ही त्यांना आपण फोटोशूट केलं, शूटिंगला गेलो, हे कुठे सांगितलं? बाईंना शूटिंग आवडत नाही तरी तुम्ही आलात की नाही? त्यांच्याशी खोटं बोललात. पण हे सगळं मी तुमच्याचसाठी केलं ना. हो, आणि माझंच चुकलं. तुम्ही जेव्हा शूटिंगला आलं होतं ना, तेव्हा तुम्हाला परत जायला सांगायला पाहिजे होतं. फोटोशूट साठी पण नाही म्हणायचं होतं. मी ना उगाच पम्मी तिचं ऐकलं. हे बघा, म्हणजे आता तुम्हाला पम्मीजींचं बोलणं उगाच वाटू लागले. पम्मी तिचं सोडा, बाई काय बोलतात ते जास्त महत्वाचं आहे. पम्मीजी जे बोलतात ना, ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सर, मॅम, तुम्ही अजून काही ऑर्डर नाही केले. काय हवंय तुम्हाला? मला जे हवंय ना ते त्यांना नकोय. आणि जे मला हवंय ना ते ह्यांना नकोय. मग तुम्हाला जे हवंय ते तुम्ही ऑर्डर करा आणि तुम्हाला जे हवंय ते तुम्ही सांगा. काही नको मला. एक मिनिट, तुम्ही या, मी बोलवीन तुम्हाला. या तुम्ही. मला ना तिथे थांबावंसच वाटत नाहीये. मला सुद्धा इथे थांबावंसं वाटत नाहीये. मी निघतेच आहे आता. मी पण निघतोय. ठीक आहे. ठीक आहे. OMG. मी फोटोग्राफरला खूपच बोलून गेले का? पण बाईंचं म्हणणं डावलून चालणार नाही. पण फोटोग्राफर असे नाहीयेत.
की ते एखाद्याचं म्हणणं समजून घेणार नाहीत, मग तरी ते असं का बोलले? माझा गैरसमज दूर करण्यासाठी बोलवलं होतंस ना, पण आता तर गैरसमज त्या दोघांमध्येच झाला. मग आता काय करणार? लढवा, नवीन शक्कल लढवा.